मनसर आंदोलन प्रकरणामध्ये फक्त सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत। मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते होते। मोर्चा हा सर्वसामान्यांसाठी होता आणि त्यामुळे सर्वांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामधील जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि मनसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे बळी गेले आणि याच विरोधात नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र आंदोलन छेडलेलं होतं। संतापलेल्या जमावानं तब्बल 15 तास मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता आणि त्या संदर्भात रोहित पवार यांनी आपला प्रश्न उपस्थित केलाय। जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातल्या नातं आणि ते 20-25 तास अध्यक्ष महोदय ते आंदोलन चाललं। त्याच्यामध्ये सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होते। अध्यक्ष महोदय तिथं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी गेले होते आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे ज्या ज्या लोकांवर FIR झालेली त्या लोकांची FIR ही मागे घेतली जाईल। अध्यक्ष महोदय तिथं असं समजते की जे सत्तेतले पदाधिकारी आहेत त्यांचे FIR मागे घेतले तरी विषय हा सर्वसामान्य लोकांचा होता। त्यामुळे सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून FIR मागे घेत असताना सगळ्यांचेच FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मागे घेतले पाहिजे।